आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील फ्रिक्शन या चॅप्टरवर आधारित न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काही फॉर्म्युला लागतात ते सर्व फॉर्म्युले या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे काही छोट्या कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तर सर्वात प्रथम काय करूया, फ्रिक्शन म्हणजे काय समजावून घेऊया. आता इथं काय एक रफ सरफेस आहे, त्यावरती एक बॉडी ठेवलेली आहे आणि या बॉडीला एवढा फोर्स लावून काय केलं जाते, बॉडीला पुढं ढकललं जाते. परंतु असा एक फोर्स असतो तो या बॉडीला पुढं न जाण्यासाठी काय करत असतो, ऑपोजिट डायरेक्शनला फोर्स लावत असतो. तो म्हणजेच काय असतो, फ्रिक्शनल फोर्स. आणि या फ्रिक्शनल फोर्समुळेच काय होत असतं, फ्रिक्शन क्रिएट होत असतं. म्हणजे जो काय फ्रिक्शनल फोर्स असणार तो कसा असणार आहे, जो काय आपण फोर्स अप्लाय करतो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे. नेक्स्ट बघा, ह्या बॉडीला काहीतरी वेट असणार. हे जे काय वेट आहे ते कसं होणार, आपण आता इथं उभा आहे किंवा तुम्ही बसलेला आहात तर आपलं वेट काय होणार, टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. म्हणजेच लोड जो काही डब्ल्यू आहे तो काय होणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होणार. त्याचप्रमाणे आर म्हणजेच काय असतं, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल म्हणजेच काय, एखाद्या प्लेनला 90 डिग्रीत आपण लाईन ड्रॉ करतो त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल. म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन बॉडीला काय करते, सपोर्ट करायचं काम करते. म्हणजेच आर हा काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन. जो काय आपला बॉडीचा प्लेन आहे ह्याला काय असणार आहे, 90 डिग्री मध्ये व्हर्टिकली असणार आहे. नेक्स्ट बघा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय असतं, लिमिटिंग फ्रिक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. म्हणजेच काय, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. मग एफ इथला जो प्रोपोर्शनल आहे तो निघून जातो आणि इज इक्वल टू येतो आणि इथं काय येतो, म्यू येतो. ह्या म्यूलाच काय म्हणत असतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्यू. यालाच आपण काय म्हणणार आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच काय करायचं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचा आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्यू घ्यायचा. म्हणजेच काय होणार, एफ इज इक्वल टू म्यू आर. म्यू इथंच ठेवूया, इकडे आर इंटू आहे, ह्या साईडला पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच म्यू इज इक्वल टू एफ बाय आर. अशा प्रकारे काय करतो, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू फाइंड आउट करतो. मग हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागेल. म्यू इज इक्वल टू एफ डिवाइडेड बाय आर. एफ म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स आणि आर म्हणजेच काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन आर. नेक्स्ट बघा, लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजेच काय, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स देत असतो त्याला आपण काय म्हणतो, लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजेच बघा, रफ सरफेस आहे त्यावरती एक असा ब्लॉक ठेवलेला आहे आणि पी एवढा फोर्स लावलाय आणि जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय करणार, या बॉडी पुढे जाण्याला ऑपोज करणार. म्हणजे रेस्ट पोझिशनला ठेवण्यासाठी हा प्रयत्न करत असतो फ्रिक्शनल फोर्स. मग काय होणार बघा, आपण फोर्स लावणार 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 तरी सुद्धा काय असणार आहे, बॉडी रेस्ट पोझिशन मध्ये असणार आहे. परंतु एका सर्टन पॉइंटला काय होणार आहे, बॉडी आपली मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. मग जस्ट मूव्ह व्हायच्या जस्ट अगोदरचा पॉईंट तो काय असणार आहे, मॅक्सिमम फ्रिक्शनल तिथं असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो, लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजे बॉडी मूव्ह व्हायच्या अगोदरचा जस्ट पॉईंट, ज्या पॉइंटला रेस्ट मध्ये होती आणि जस्ट थोडा फोर्स लावल्यानंतर मुव्हिंग झाली, ज्या लास्ट पॉइंटला रेस्ट मध्ये होती तो लास्टचा पॉईंट म्हणजेच काय असतो, लिमिटिंग फ्रिक्शन. नेक्स्ट बघा, अँगल ऑफ फ्रिक्शन आणि रिझल्टंट रिॲक्शन यस, या दोन व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या बघा. सेम डायग्राम इथे ड्रॉ केलेला आहे आणि रिझल्टंट आर सोबत जो काय अँगल वरती ऍक्ट होणार तो असणार काय, आपला रिझल्टंट रिॲक्शन. अशा प्रकारे डायग्राम ड्रॉ केली. मग आता बघा, ही ऍज इट इज डायग्राम इथे ड्रॉ करूया. हा इथं असा बेसला आर घेऊया, त्याच्यासोबत अँगल फाय करणार आणि ही एक लाईन असणार. ही एक लाईन म्हणजेच काय असणार आहे, जो काय आपला रिझल्टंट रिॲक्शन यस आहे तो असणार. आणि ह्याच्या समोरची जी काय व्हॅल्यू असणार ती म्हणजेच काय, फ्रिक्शनल फोर्स एफ. हा काय असणार आहे, फाय. मग आता बघा, टॅन फाय म्हणजेच काय असणार, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. मग ऑपोजिट साइड कोणते आहे, एफ डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड कोणते आहे, आर. टॅन फाय इज इक्वल काय झालं, एफ बाय आर. आणि एफ बाय आर म्हणजेच काय, म्यू. मग टॅन फाय इज इक्वल काय झालं, म्यू. हा काय झाला, अँगल ऑफ फ्रिक्शन फाय फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. सिमिलरली बघा, रिझल्टंट रिॲक्शन यस फाइंड आउट करूया. इथं हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करूया, पायथागोरस थेरम अप्लाय करूया. पायथागोरस थेरम म्हणजेच काय असतं, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर. म्हणजेच एस स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. इथं आपल्याला माहित आहे एफ म्हणजेच काय असतं, म्यू आर. व्हॅल्यू पुट करूया, म्यूचा स्क्वेअर आरचा स्क्वेअर. इथं पण आर स्क्वेअर आहे, इथं पण आर स्क्वेअर आहे. दोघातून आर स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर आत काय राहिलं, इथला 1 प्लस इथला म्यू स्क्वेअर, 1 प्लस म्यू स्क्वेअर. आता काय करूया, अंडर रूट घेऊया सर्वांचं. एस स्क्वेअरचं अंडर रूट एस आलं, आर स्क्वेअरचं अंडर रूट आर आलं आणि याचा अंडर रूट काय करायचं, अंडर रूट मध्ये व्हॅल्यू टाकायची. म्हणजेच रिझल्टंट रिॲक्शन एस कशी फाइंड आउट करायची, आर अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यू स्क्वेअर. सिमिलरली जो काय अँगल ऑफ फ्रिक्शन फाय आहे तो कसा फाइंड आउट करायचा, टॅन फाय इज इक्वल टू म्यू. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे तो कसा फाइंड आउट करायचा, एफ बाय आर. या फॉर्म्युलाच्या आधारे काय करत असतो, फ्रिक्शन वरील आधारित न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असतो. नेक्स्ट बघा, अँगल ऑफ रिपोज अल्फा. अँगल ऑफ रिपोज अल्फा म्हणजेच काय असतं, इन्क्लाइन प्लेनने
हॉरिझॉन्टल प्लेन सोबत केलेला अँगल म्हणजेच काय असतो, अँगल ऑफ रिपोज अल्फा. आपल्याला एक्झामला विचारू शकतात अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन या दोघातील रिलेशन काय, ते आता कसं येते ते एकदा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. या डायग्राम मध्ये बघा हॉरिझॉन्टल रफ सरफेस आहे, त्यावरती आपण एक बॉडी ठेवलेली आहे. अशी ठेवल्यानंतर बॉडी मूव्ह होणार आहे का, नाही होणार. स्वतःहून बॉडी मूव्ह होणार नाही, त्याला काहीतरी फोर्स लावावा लागेल तेव्हा ती बॉडी मूव्ह होणार आहे, परंतु ऑटोमॅटिक मूव्ह होणार नाही. मग जर काय ऑटोमॅटिक मूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल, थोडासा असा अँगल द्यावा लागेल. थोडा 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 अँगल देत गेल्यानंतर एका सर्टन अँगलला काय होणार आहे, बॉडी ऑटोमॅटिक खालच्या साईडला स्लाइड व्हायला सुरुवात होणार आहे. मग ही स्लाइड व्हायच्या जस्ट अगोदरचा पॉईंट जिथं ती बॉडी रेस्ट होती, अशा पॉईंटचा जो काही अँगल आहे त्याला आपण काय म्हणत असतो, अँगल ऑफ रिपोज. मग जर का बॉडी या साईडला येत असेल तर आपला फ्रिक्शनल फोर्स तो काय करत असतो, बॉडीला रेस्ट पोझिशन मध्ये ठेवण्याचं काम करतो. बॉडी या साईडला येत असेल तर तो फोर्स कोणत्या डायरेक्शनला जाणार, या डायरेक्शनला. म्हणजे जो काही फोर्स फ्रिक्शनल फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शनला असणार, या डायरेक्शनला. त्याचप्रमाणे या बॉडीला काहीतरी वेट असणार, ते काय होणार, डाऊनवर्ड असणार. आणि ह्या वेटमुळे काय होणार, दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड होणार, डब्ल्यू साइन अल्फा आणि डब्ल्यू कॉस अल्फा. नेक्स्ट बघा हा अल्फा अँगल काय होणार, इथं डब्ल्यू आणि डब्ल्यू कॉस मध्ये क्रिएट होणार. आणि जी काय बॉडी आहे या बॉडीच्या प्लेन सोबत जी नॉर्मल मध्ये रिॲक्शन असते त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन आर. अशा प्रकारे आपण सर्व फोर्सेस ड्रॉ केलेले आहेत. आता काय करायचं, समेशन ऑफ एफ एक्स समेशन ऑफ एफ वाय फाइंड आउट करून काय करायचं, रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज दोघांचं रिलेशन फाइंड आउट करायचं. आता बघा हॉरिझॉन्टल फोर्सेस डब्ल्यू साइन अल्फा लेफ्ट साईडला जातो म्हणजेच मायनस. नेक्स्ट बघा एफ कोणत्या साईडला, राईट साईडला म्हणून प्लस, म्हणजे एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा. ही बॉडी कशी असणार आहे, बॉडी इज लिमिटिंग इक्विलिब्रियम, म्हणजे जी काही बॉडी आहे ती इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणार आहे. ही बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये कधी असणार, ज्यावेळी ही बॉडी रेस्ट पोझिशन मध्ये असणार आहे त्यावेळी असणार आहे. ही कधी असणार, ज्यावेळी लेफ्टला येणारे फोर्स इज इक्वल टू राईटला जाणारे फोर्स असतील अशा वेळी. म्हणजेच अँगल ऑफ रिपोज म्हणजेच काय, बॉडी स्लाइड व्हायच्या जस्ट अगोदरचा जो अँगल आहे तो म्हणजेच काय असतो, अँगल ऑफ रिपोज. म्हणजे त्या अँगल मध्ये काय असणार आहे, बॉडी रेस्ट असणार आहे आणि त्यापेक्षा थोडासा जास्त अँगल दिल्यानंतर बॉडी मुवायला सुरुवात होणार. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय असणार आहे, बॉडी रेस्ट पोझिशन मध्ये असणार. म्हणजे लेफ्टला जाणारे फोर्स इज इक्वल टू राईटला जाणारे फोर्स. म्हणजेच काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करूया, इथं 0 ठेवलं. एफ म्हणजेच काय असतं, म्यू आर. व्हॅल्यू पुट केली, डब्ल्यू साइन अल्फा ऍज इट इज. ही मायनस इकडे आहे, इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार, म्हणजे डब्ल्यू आर इज इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा. इक्वेशन नंबर 1 लिहिलं. सिमिलरली वर्टिकल फोर्सेसचे ऍडिशन करूया. आर कसा आहे, अपवर्ड, अपवर्ड पॉझिटिव्ह घेतो. डब्ल्यू कॉस अल्फा कसा आहे, डाऊनवर्ड, म्हणून मायनस घेतला. ही सुद्धा बॉडी कशी आहे, लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणते, म्हणजे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग व्हॅल्यू पुट करूया इथं 0. आर ॲज इट इज मायनस डब्ल्यू कॉस अल्फा ॲज इट इज. ही मायनस व्हॅल्यू इकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार, म्हणजे आर इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. ही जी काय आलेली आरची व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. म्हणजेच काय होणार, म्यू ब्रॅकेटमध्ये डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा. ही व्हॅल्यू इकडे इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. डब्ल्यू डब्ल्यू गेट कॅन्सल. साइन डिवाइडेड बाय कॉस म्हणजेच काय असतं, टॅन, आणि अल्फा ॲज इट इज. टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू. परंतु इथे आपण बघितलं अँगल ऑफ फ्रिक्शन मध्ये टॅन फाय इज इक्वल टू म्यू. म्हणजे ह्याची राईट साईड आणि ह्याची राईट साईड सेम आहे, म्हणजे ऑटोमॅटिक काय असणार, लेफ्ट साईड सेम असतं. म्हणजेच टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन फाय. टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन फाय, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू फाय. हे काय असणार आहे, रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन अँड अँगल ऑफ रिपोज. एक्झामला विचारू शकतात अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शनचं रिलेशन. नेक्स्ट बघा फोर्स ऍक्टिंग ऑन लॅडर ओनली एफबीडी. म्हणजेच काय, लॅडरवरती कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात त्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायला आपल्याला एक्झामला 4 to 6 मार्काला विचारतात. एकदम सिंपल डायग्राम आहे, व्यवस्थित समजावून घेतली तर आपण व्यवस्थित इझिली ड्रॉ करू शकतो. मग लॅडर म्हणजेच काय, आपण जे स्नेक अँड लॅडर खेळतो त्यातील ती लॅडर. ही काय, हॉरिझॉन्टल फ्लोअर म्हणजे ज्यावर आपण उभा राहतो किंवा बसतो तो हा फ्लोअर, आणि वॉल म्हणजे जी काय उभी भिंत आहे ती. यावरती काय करायची, एक लॅडर सेट करायची. म्हणजे जो काय इथं टच होणार तो पॉईंट बी असणार, आणि खाली जो काय ग्राउंडला टच होणार तो पॉईंट ए असणार. मग आता ही जी आपली लॅडर आहे त्याला घसरण्याचे चान्सेस कुठले आहेत बघा. जर का ह्या पॉईंटला जर का आपण लॅडर लावली तर ती काय होणार आहे, खालच्या साईडला घसरणार आहे. मग जर का ही जर का खालच्या साईडला घसरत असेल तर त्याची मोशन कोणत्या साईडला असणार, टुवर्ड्स डाऊनवर्ड साईड. मग जर का हा खालच्या साईडला येत असेल तर याला अपोज कोण करतो, फ्रिक्शनल फोर्स एफ. मग तो कोणत्या साईडला करणार, वरच्या साईडला फ्रिक्शनल फोर्स अपोज करणार. म्हणजे शिडीला खाली न येण्याचा तो मॅक्सिमम प्रयत्न करणार. म्हणजे जर का शिडी खालच्या साईडला येत असेल तर जो काही फ्रिक्शनल फोर्स लावणार तो कोणत्या डायरेक्शनला असणार, वरच्या डायरेक्शनला असणार. म्हणून जो वॉलवरती जो काही फ्रिक्शनल फोर्स लावणार तो कोणत्या डायरेक्शनला असणार, अपवर्ड डायरेक्शनला असणार. सिमिलरली बघा
इथं जो ए पॉईंट टच मध्ये येतो हॉरिझॉन्टल फ्लोअरच्या, इथं शिडी घसरण्याचे चान्सेस, स्लाइड होण्याचे चान्सेस कोणत्या डायरेक्शनला असणार, ह्या डायरेक्शनला शिडी जाऊ शकते. जर का ह्याच डायरेक्शनला शिडी जात असेल तर शिडीला रेस्ट पोझिशन मध्ये ठेवण्याचं काम कोण करणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे जर शिडी ह्या साईडला स्लाइड होत असेल तर जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शनला लावावा लागेल, ह्या डायरेक्शनला. मग आता बघा फ्रिक्शनल फोर्स एफ कोणत्या डायरेक्शन लावायचा, ह्या. मग फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय असतं, म्यू आर. फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय असतं, म्यू आर. वॉलवरती असल्यामुळे इथं डब्ल्यू 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 लिहायचं आणि इथं फ्लोअरवर असल्यामुळे एफ 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 लिहायचं. नेक्स्ट बघा, जी काय नॉर्मल रिॲक्शन असते ती कशी असते, प्लेन सोबत नॉर्मल म्हणजे 90 डिग्रीत. हा प्लेन असणार, याच्यासोबत 90 डिग्रीत काय करायचं, एक नॉर्मल रिॲक्शन लावायची. फ्लोअरवरती असल्यामुळे एफ लिहायचं. सिमिलरली बघा ही वॉलच्या प्लेनला काय करायची, नॉर्मल म्हणजे 90 डिग्रीत एक रिॲक्शन लावायची. ती कोणती असणार आहे, वॉलवरती असल्यामुळे डब्ल्यू, म्हणजे आर डब्ल्यू ह्या डायरेक्शनला आणि आर एफ या डायरेक्शनला लावायचं. नेक्स्ट बघा, ह्याची लेंथ किती असणार आहे, कॅपिटल एल एवढी लॅडरची लेंथ असणार. आणि याचा जर का सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढलं तर बरोबर याच्या सेंटरला येणार, म्हणजे इकडून L/2 इकडून L/2 वरती काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि याचं जे काय वेट आहे ते काय होणार, टुवर्ड डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे. तर हा हमखास आपल्याला एक्झामला 4 to 6 मार्कला विचारतात. एकदम इझिली आपण ड्रॉ करू शकतो आणि आउट ऑफ मार्क मिळवू शकतो. आता या संपूर्ण चॅप्टरवरती फक्त 3 टाईपचे न्यूमेरिकल विचारू शकतात. कोणकोणते असतात बघा, एक हॉरिझॉन्टल प्लेन वरती काय करतात, एक ब्लॉक देतात आणि ह्या प्लेनला पॅरलल फोर्स पी, पुल किंवा पुश म्हणजे आतल्या साईडला ढकलणारे किंवा बाहेर ढकलणारे, अशा टाईपचा आपल्याला टाईप नंबर 1 आपल्याला न्यूमेरिकल विचारू शकतात. दुसरा कोणता असतोय बघा, हॉरिझॉन्टल प्लेन वरती ब्लॉक देतात आणि काहीतरी अँगल मध्ये त्याला पुल किंवा पुश करतात. हा झाला सेकंड नंबर न्यूमेरिकल, म्हणजे काहीतरी एवढा थिटा अँगल इथं देऊन काय करतात, पुल किंवा पुश करतात. हा टाईप नंबर 2. तर तिसरा टाईप काय विचारतात, हॉरिझॉन्टल प्लेन सोबत काहीतरी अँगल देतात आणि ह्या इन्क्लाइन प्लेन वरती बॉडी देतात आणि त्या बॉडीचं काय फाइंड आउट करायला सांगतात, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ फ्रिक्शन, रिझल्टंट रिॲक्शन, अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात. तर हे 3 टाईपचे न्यूमेरिकल आपल्याला हमखास एक्झामला विचारू शकतात. तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी कोणकोणते फॉर्म्युला लागतात, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, अँगल ऑफ फ्रिक्शन फाय, रिझल्टंट रिॲक्शन यस, रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ रिपोज आणि FBD डायग्राम लॅडरची, त्यावर कोणकोणते फोर्स कसे ऍक्ट होतात, या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहिलेल्या आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओपासून काय करूया, यावर आधारित न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. अतिशय सोपा असा चॅप्टर आहे, इझिली आपल्याला कमीत कमी 12 मार्क्स मिळवून देणार हा चॅप्टर आहे. जर का एकदा का या सर्व गोष्टी लक्षात आल्या तर इझिली आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.